आसाममध्ये सध्या महापूर आलेला आहे. हेवी फ्लड इन द आसाम. त्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती विषम आहे. ब्रह्मपुत्रा नदी आणि इतर उपनद्यांना पूर आल्यामुळे आसाममध्ये नेहमी महापूर येत असतो. या ठिकाणी आपण बघत आहोत की आसाममध्ये जे रेड लाईट मध्ये हे जे दाखवले रेड झोन ते काय फ्लड अफेक्टेड एरिया आहे. तर ही जी नदी आहे ब्रह्मपुत्रा नदी आहे आणि याच्या बाजूला हे जे लाल लाल कलरचे हायलाइटेड एरिया आहे तर या ठिकाणी काय झालेलं आहे पूर येत असतो. आणि हा पूर हिमालयातून येणारा बर्फाचं पाणी आणि पावसाळ्यात येणारा पावसाचं पाणी हे खूप जास्त येतं. आणि या ठिकाणी गारो, खासी, जैतिया ह्या काय आहेत टेकड्या आहेत. आणि यामध्ये जगातील सर्वात जास्त पावसाचं ठिकाण जे आहे मौसिनराम तर चेरापुंजी आणि मौसिनराम याच ठिकाणी असल्यामुळं सगळ्यात जास्त हा पावसाला एक अनुकूल असं क्षेत्र आहे म्हणून जास्त महापूर या ठिकाणी येत असतो. तर बघा आपल्या इकडची भौगोलिक परिस्थिती खूप चांगली आहे. आसाममध्ये काय आहे आणि बिहारमध्ये अशा अनेक राज्यामध्ये विषम परिस्थिती आहे. जनतेला खूप अशा समस्यांना सामोरे जावं लागतंय. आपण बघत आहोत जनता न्यूज इंडिया या चॅनलमध्ये की आसाम या ठिकाणी भारताचं उत्तर पूर्व राज्य आहे. हे नॉर्थ ईस्ट इंडियन स्टेट आहे. याला 7 सिस्टर म्हणतात म्हणजे 7 राज्य. तर या ठिकाणी हे ब्रह्मपुत्र आहे. तर ब्रह्मपुत्रेचा तिबट या ठिकाणी उगम पाहून या ठिकाणी अरुणाचल प्रदेश मधून ही अशा पद्धतीनं भारतामध्ये वाहत येते. या ठिकाणी बघा हिमालयातून अरुणाचल प्रदेश या ठिकाणातून असं. तर या ठिकाणी काय होतंय विविध नद्यांचा हा संगम होतो आणि यामुळे या ठिकाणी जास्त पूर येतो. हे बघा हा पूर्ण आसामचं राज्य आहे आणि त्यानंतर ही ब्रह्मपुत्रा नदी आहे. त्यानंतर बघा आसाम फ्लड 2026 2026 मध्ये जुलै म्हणजेच 26, 25 आणि 24 या जुलैमध्ये जास्तीत जास्त पाऊस झालेला आहे. तर हे आहे ब्रह्मपुत्राचं एक काय म्हणतात कॅचमेंट एरिया किंवा प्रवाह क्षेत्र ज्यामध्ये विविध जिल्हे आहेत. या ठिकाणी बघा या सगळ्या जिल्ह्यांची नाव आहेत. बक्सा आहे, त्यानंतर चिरांग आहे, बारपेटा आहे, दारांग आहे, मोरीगाव आहे. तर या ठिकाणी काय झालेलं आहे जास्तीत जास्त महापूर आलेला आहे. तर हे पुरामधले काही चित्र आहेत जे भयानक परिस्थिती दाखवत आहेत. तर आपल्या ठिकाणी किंवा काही राज्यामध्ये भौगोलिक परिस्थिती रस्ते चांगले आहेत, जमीन चांगली आहे, पूर येत नाही, भूकंप येत नाही. पण जे विषम ठिकाणी राहतात जसं की उत्तराखंड मध्ये काय आहे नेहमी एक हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये लँडस्लाइड होतात. लँडस्लाइड म्हणजे दरड कोसळणे. तर ह्या भौगोलिक परिस्थितीपासून जनतेनं दूर राहिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त आपल्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. हे शालेय विद्यार्थी आहेत पाण्याच्या परिस्थिती पुरामधून जात आहेत. आसाम स्टुडंट मेक इमोशनल अपील टू द सीएम प्लीज गिव्ह अस अ ब्रिज. या ठिकाणी जनावरे सुद्धा काय गेले वाहून गेलेले आहेत. लहान मुलांना अनेक लोकांचा जीव सुद्धा गेलेला आहे. त्याच्याबद्दल आपण काय करू माहिती घेऊया. बघा द आसाम फ्लड डेथ टोल रीच जवळपास बघा 66 हे मृत्यू झालेले कधीचे आहेत 26 जुलैचे आहेत आणि जवळपास 6.5 लाख लोक अफेक्टेड झालेत म्हणजे 6 लाख लोकांना काय झालेलं आहे त्याच्यामध्ये गंभीर समस्येला सामोरं जावं लागले. अनेक जिल्हे यामध्ये गेलेले आणि वर्स्ट हिट एरियाज इन्क्लूड शिवसागर, त्यानंतर कॅरियो देव, त्यानंतर जोरहाट ह्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती झाली 5 लाख लोक आणि जवळपास 60 लोकांचा मृत्यू झालेला आहे. त्यानंतर बघा त्याच्यानंतरची काय परिस्थिती आहे तर सिच्युएशन ओव्हरव्ह्यू काय झालेलं आहे बघा. डिस्प्लेस्ड पीपल नियरली बघा 18,000 लोकांना काय केलेले दुसरीकडे हे केले सेंटरमध्ये टाकलेले आणि जवळपास 274 रिलीफ कॅम्प तयार केलेले. त्यानंतर 810 विलेज डॅमेज झालेले आहेत आणि या ठिकाणी जे अंडर वॉटर विथ आहे तर किती हेक्टर झालेले ते 34,000 हेक्टर काय झालेले याच्यामध्ये पुराखाली जमीन गेलेली आहे. एवढी भयानक परिस्थिती आहे. हे जिल्ह्यांचे नाव आहे शिवसागर, त्यानंतर चारादेव, जोरहाट. आपल्याला त्या नावाच्या उच्चारामध्ये वेगळा फरक येऊ शकतो. तर अशी ही काय आहे आसाम मधली परिस्थिती आहे ज्यामध्ये खूप सध्या गंभीर समस्येला सामोरं जात आहे. शक्य असेल तेवढं ही परिस्थिती लवकर कंट्रोलला येईल. जनता न्यूज इंडिया चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद.